नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। महाराष्ट्र राज्य विधानसभा उपसभापतीपदी पिंपरीचे कार्यसम्राट आमदार अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल मावळ तालुक्यामध्ये मुंडावरे ग्रामपंचायतीचे सरपंच राणीताई सनी जाधव यांच्या वतीने होत आहे आणि मावळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर अण्णाची या ठिकाणी ही झालेली निवड मावळकरांसाठी एक आनंददायी आहे। तर या ठिकाणी पिंपरीचे कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब बनसोडे सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन पिंपरी विधानसभेमध्ये उत्कृष्ट असं काम केलेलं आहे। तर आम्ही प्रथम या ठिकाणी सत्कार होतोय। तर मोठ्या संख्येने मावळकर उपस्थित आहेत। अण्णांच्या या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। प्रथम या ठिकाणी मुंडावरे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच राणीताई सनी जाधव यांच्या वतीनं हा सत्कार होत आहे। माझा बुंब बाजूला ठेवलाय का रे? आणि सत्काराच्या प्रसंगी सर्व उपस्थित तर पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे मावळच्या वतीनं। आणि मावळचे आमदार सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे यांची जिगर मैत्री आहे आणि त्यांचा मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये हा सत्कार होतोय। तर सत्कार प्रसंगी सरपंच आहेत, काय सांगाल अण्णाबद्दल आणि त्यांच्या सत्कारासाठी बराच वेळ तुम्ही या ठिकाणी थांबला? सर्वप्रथम अण्णांचं मावळ नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो। आणि आज साहेबांनी एक सर्वसामान्य कुटुंबातील आज पिंपरी विधानसभेच्या आमदारपदी आणि त्यानंतर उपाध्यक्षपदी यांची निवड झाली। त्यांच्या आमच्या मावळ तालुक्याच्या वतीने, आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने व आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीने अण्णांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी उपस्थित झालात, काय सांगाल? प्रथमतः पिंपरी चिंचवडचे लोकप्रिय आमदार अण्णासाहेब बनसोडे यांची आज उपाध्यक्षपदी विधान परिषद उपाध्यक्ष निवड झाली। त्याबद्दल एक सर्वसामान्यांना लेट बरं थेट न्याय मिळाला हा मोठा आनंद आहे। एक सर्वसामान्य माणूस, सगळ्यांचे चाहते असणारे, अजितदादाच्या जवळचे असणारे, त्यामुळं म्हणजे मावळवासियांच्या तर्फे सुनील अण्णा शेळके और पंचकृषी वाडोळी ग्रामपंचायत असेल, तर खामशेत ग्रामपंचायत असेल, ताजे ग्रामपंचायत असेल आणि लोकप्रिय लोकमतातून निवडून आलेले राणी सनी जाधव यांच्या प्रयत्नाने किंवा यांच्या हेतून हे सगळे जवळ जमा झालेत। सनी जाधवचे सगळे आवडते सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या सर्वांच्या वतीने पंचकृषीच्या वतीने अण्णांचा हा सत्कार होत आहे। आणि तो स्वीकार करावा अशी मी विनंती करतो आणि अण्णांना भावी आयुष्यासाठी आमच्या तालुक्यातून या पंचकृषीतून शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। या ठिकाणी अनेक स्थानिक ग्रामस्थ आहेत आणि त्यांचं या ठिकाणी सत्कार होत आहे। आणि अण्णा या ठिकाणी माझे सहकारी सनी जाधव आणि त्यांच्यासोबत असलेले माझे सर्व ग्रामस्थ, मावळमधील सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या वतीने आज या ठिकाणी माझा जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सनी जाधव, सुनील शेळके आणि त्यांच्या सर्व ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो। आपण माझा जो सत्कार केला त्याबद्दल। तर या ठिकाणी पिंपरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार अण्णा बनसोडे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपसभापतीपदी त्यांची निवड झाल्यामुळे मावळकर, पिंपरी चिंचवड, पुणे शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि महाराष्ट्र एक वेगळ्या आशेने त्यांच्याकडे पाहत आहे, काय सांगाल अण्णा? सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, माझे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय दादा, सर्वप्रथम यांना मी मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी माझी निवड केलेली। उपाध्यक्षपदी निवड होत असताना मावळ मतदारसंघाचे आमदार, माझे सहकारी, माझे मित्र सुनील शेळके, या ठिकाणचे माजी सरपंच सनी जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले मावळमधील सर्व ग्रामस्थ, माझी ज्येष्ठ मंडळी यांचं सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करतो।
मावळ लोकसभा मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघ हा तसं बघितलं तर अगदी जवळ आहे. मावळातील लोक पिंपरी चिंचवडमधील लोक मावळात, त्यामुळं एक मतदारसंघाचा जवळचा भाग असल्यामुळं सुनील शेळके आणि माझाही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अगदी गरोब्याचे संबंध आहेत. खरं बघितलं तर मावळकरांनी आज माझं जे स्वागत केलेले एक त्यांचं आणि पिंपरी चिंचवडकरांचं एक नाते, आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली हे सर्व मंडळी माझ्यासहित सर्वजण काम करतील. त्याच दृष्टिकोनातून बाबा आपल्या बाजूच्या मतदारसंघातील एक अण्णा बनसोडे उपाध्यक्षपदी निवड झाली म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो सत्कार सोहळा केला त्या सत्कार सोहळ्यासाठी मी सनी जाधव, सुनील शेळके आणि उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ यांना मी मनापासून धन्यवाद देतो. अण्णा, तुम्ही मुंबईपासून निघाल्यापासून तुमचा जागोजाग सत्कार होतोय. प्रत्येकाला कार्यकर्ते या ठिकाणी 4 तास झाले येऊन उभा राहिलेले आहेत की अण्णा येणार आहेत, 4 वाजता येणार आहेत. त्याच्या अगोदरपासनं या ठिकाणी सनी जाधव आहे यांनी नियोजन केलं. कसं वाटतंय नेमकं? आणि एक महाराष्ट्र तुमच्याकडे वेगळ्या नजरने बघतोय, एक विकासाच्या नजरने, त्याबद्दल काय सांग? तसं बघितलं तर राजकारणामध्ये शेवटी मी 30 वर्षापासून आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 15 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम केलेले आणि आता ही माझी आमदारकीची 3री टर्म आहे. मावळातील किंवा महाराष्ट्रातील लोक माझं कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठल्या ह्यानी कधीही आमचा स्नेह संबंध येतच असतो. खरं बघितलं तर तुम्ही आता जे काल विधिमंडळामध्ये उपाध्यक्षपदी माझी जी निवड झालेली त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी पण भाषण केलं होतं, एकनाथ शिंदेंनी पण भाषण केलं होतं, आदरणीय दादांनी भाषण केलं होतं. तसं बघितलं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसात ज्याला राजकीय वारसा काही नाही अशा माणसाला आज एवढं मोठं पद महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्षपद देत असताना माझ्यासहित तुमच्यासहित सर्व कार्यकर्त्यांना तितकाच आनंद झालेला आहे. एक गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या, एक सामान्य घरांमध्ये जन्मलेला, ज्याला राजकारणाचा काही वारसा नाही. खरं बघितलं तर युतीमध्ये या टायमाला जे उपाध्यक्षपद आहे ते मागासवर्गीय घटकामधील आमदारांना द्यायचं ठरलं होतं आणि खऱ्या अर्थाने दादांनी महाराष्ट्रामधील मागासवर्गीय गटातील एक नवबौद्ध समाजाला हे पद दिलेले. त्यामुळं तुमच्या वतीने, माझ्या वतीने, पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने या तिन्ही नेत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असताना महाराष्ट्रामध्ये दीन, दलित, गोर, गरीब ज्यांचे प्रश्न मार्गी लागलेले नसतील त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या उपाध्यक्षपदाच्या काळामध्ये केला जाईल. मी तमाम माझे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मावळकरांना एवढं सांगू शकतो की आपल्या घरातला आमदार आहे, उपाध्यक्षपदी त्याची नेमणूक झालेली. तुम्हाला कधी केव्हाही कुठलंही काम असलं तर सनी आहे, सुनील शेळके आहे, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू. तर या ठिकाणी व्यस्त असतानाही महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटतात आणि त्यांना शुभेच्छा देतात. या ठिकाणी अनेकांकडनं त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मुंडावरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राणीताई सनी जाधव आणि त्याच पद्धतीनं या परिसरातील ज्येष्ठ नेते विष्णू गायके आहेत, लक्ष्मण बालगुडे आहेत, बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत. तर निवडीबद्दल पेढे पण भरवण्यात येत आहेत. अण्णांचा या ठिकाणी सन्मान होतोय ग्रामस्थांच्या वतीनं. ऐक